उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ आज सकाळी मोठी तोडफोड झाल्याची घटना घडली आहे। एका व्यक्तीनं अचानक संतापाच्या भरात परिसरातील तब्बल 10 ते 12 वाहनांची तोडफोड केल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। माहितीनुसार एक व्यक्ती अचानक रस्त्यावर उतरून उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक करू लागला। काही वाहनांच्या काचा फोडल्या तर काहींवर जोरदार प्रहार करण्यात आला। काही मिनिटातच 10 ते 12 गाड्यांचं नुकसान झालं। या प्रकारामुळे परिसरात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं। या आरोपीची चौकशी सुरू असून तो नेमका कोण आहे आणि त्यामागील कारण काय याचा तपास सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार आरोपीची मानसिक स्थिती तणावाखाली जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। उपमुख्यमंत्री यांच्या घराजवळ ही घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्यात। परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास सुरू आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांनी तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणल्यानं सध्या परिस्थिती शांत आहे। पूरा सब गाड़ी पे मारा। कितना गाड़ी फोड़ा है? 5-6 गाड़ी फोड़ दिया है। आपका भी गाड़ी फोड़ा है? हाँ, मेरा भी फोड़ दिया। अचानक ही? अचानक ही बीच में आके सबके गाड़ी पे मारा। तो अभी फिलहाल कहाँ गया वो? अभी उस साइड गया है वो। अच्छा, उछड़ गया। मतलब पुलिस वाले ने पकड़ा बोल रहा है। हाँ, अभी क्या मालूम पकड़ा है कि नहीं पकड़ा, अपने को मालूम नहीं।